नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2024 तर पहा 260 जागांसाठी मित्रांनो भारतीय तटरक्षक दलमध्ये भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास लागते। त्याचबरोबर या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो 13 फेब्रुवारी 2024 पासून फॉर्म भरणे चालू होत आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 27 फेब्रुवारी 2024 आहे। तर चांगली जे मित्रांनो ही भरती निघत आहे, तर परमनंट जे मित्रांनो ही भरती आहे भारतीय तटरक्षक दलची। तर असं नाही की बा अग्निवीर अंतर्गत येते, तर रेग्युलर मित्रांनो हे परमनंट भरती आहे। यामध्ये पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे आणि या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे। मी असं का सांगत आहे, कारण की या भरतीमध्ये मित्रांनो पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड सुद्धा जास्त नाही, ग्राउंडला सुद्धा जास्त टायमिंग भेटणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा सुद्धा जास्त आहे, म्हणजे जास्त मुलांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये जे आहे मित्रांनो पासिंग हे खूप कमी ठेवण्यात आले आहे। एस सी कॅटेगरीसाठी यामध्ये पासिंग 60 पैकी फक्त मित्रांनो 27 ठेवण्यात आले आणि जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग मित्रांनो फक्त हे 30 ठेवण्यात आले 60 पैकी, ठीक आहे। तर एस टी कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आली ते ठेवण्यात आले 60 पैकी फक्त 27 आणि खूप कमी एवढी पासिंग ठेवण्यात आली आहे। तर या भरतीची जे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय आहे, सर्वात आधी यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, त्याचबरोबर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय तटरक्षक दल भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा भारतीय तटरक्षक दलची जी आहे मित्रांनो हे 260 जागांसाठी भरती निघाली आहे आणि या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता हे तुमची 12वीमध्ये तुम्हाला गणित आणि भौतिकशास्त्र विषय असला पाहिजे, एक लक्षात ठेवा, तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 300 रुपये फी ठेवण्यात आली आहे। एस सी एस टी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे। तुम्ही जर एस सी एस टी कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की फी नाही आहे। त्याचबरोबर 10वी पाससाठी भारतीय तटरक्षक दलची भरती कधी निघणार आहे हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण की जे डीबीचं जे पद आहे भारतीय तटरक्षक दल अंतर्गत डीबीचं पद येत असते, तर त्यामध्ये तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि सेम प्रोसेस आहे मित्रांनो। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला सांगणार आहे 10वी पास करिता भारतीय तटरक्षक दल कधी निघणार आहे म्हणून, ठीक आहे। तर पहा या भरतीमध्ये वयोमर्यादा जे ठेवण्यात आला आहे हे 18 ते 22 वर्ष ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर एस सी एस टी कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्ष सूट आहे, तर एस सी एस टी कॅटेगरीची मुलं 18 ते 36 पर्यंत फॉर्म भरू शकतात। ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना यामध्ये 3 वर्ष सूट आहे, तर ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 25 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 22 पर्यंत फॉर्म भरू शकतात। तर बघू शकता तुम्ही ही सर्व जाहिरात आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलची, ठीक आहे। तर 10वी 12वी पास यामध्ये लागते तुमचं 12वीमध्ये मॅथ आणि फिजिक्स विषय असला पाहिजे 10वी आणि 12वीमध्ये, तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर तुम्ही यामध्ये वयोमर्यादा 18 ते 22 आहे, एस सी एस टी कॅटेगरीला 5 आणि तुमचं जे एज आहे हे मित्रांनो 1 सप्टेंबर 2002 ते 31 ऑगस्ट 2006च्या दरम्यान मोजले जाणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये तुम्ही जागा बघू शकता, या ठिकाणी टोटल 260 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। तर या भरतीमध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर यामध्ये काय होणार आहे मित्रांनो, सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, त्यानंतर दुसरं मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर यामध्ये जे मित्रांनो 2 पेपर तुमचे असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर सर्वात आधी तुमची जी परीक्षा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पहिली जी परीक्षा असणार आहे तुमची नाविक जीडीची, तर हे जे मित्रांनो जे परीक्षा आहे ही मित्रांनो 10वीच्या लेवलची पेपर असणार आहे पहिला। तर भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये तुमचा सर्वात आधी पहिला पेपर असणार आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी। तर टोटल तुम्हाला जे मित्रांनो 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि टायमिंग तुम्हाला 45 मिनिटाचा भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये। त्याचबरोबर परीक्षेमध्ये कोणकोणते विषय विचारले जाणार तुम्ही या ठिकाणी बघू शकता, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर सायन्सचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि रिझनिंगचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जी केचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर पासिंगचा जर विचार केला तर पहा UR-UWS ओबीसी कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आले हे 30 ठेवण्यात आले, त्याचबरोबर एस सी एस टी कॅटेगरीसाठी पासिंग हे 27 ठेवण्यात आलं आहे। तर
सिलेबस तुम्ही बघू शकता 10वीचा लेवलचा तो हा सिलेबस असणार आहे पहिल्या पेपरमध्ये. तर यामध्ये जे आहे मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नाही तर तुक्के वगैरे लावता. तर तुम्हाला मित्रांनो काही आलं नाही यामधलं तर अंदाजे टोले मारता. पूर्ण प्रश्न सोडून तुम्हाला याचे 60ही प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून यायचा आहे. तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. जर समजा निगेटिव्ह मार्किंग असते तुमचे मार्क जे मित्रांनो मायनस झाले असते तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी तुमची यामध्ये 60 मार्काची परीक्षा असणार आहे ज्यामध्ये 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. पासिंग हे यू आर EWS OBCसाठी 30 आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी 27 आहे. त्यानंतर दुसरा जो तुमचा पेपर असणार आहे भारतीय तटरक्षक दलचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर हा मित्रांनो 12वीच्या लेवलचा असणार आहे. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सिलेबस वगैरे. तर त्याचबरोबर यामध्ये पहा 50 प्रश्नाचा हा 50 मार्काचा पेपर असणार आहे दुसरा, ज्यामध्ये तुम्हाला 30 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर प्रश्न हे मित्रांनो मॅथ्सचे या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे मॅथ्सचे, आणि त्याचबरोबर फिजिक्सचे यामध्ये मॅथ्सच्या यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. फिजिक्सच्या यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि या पेपरसाठी जे पासिंग असणार आहे तर पहा UR EWS OBC कॅटेगरीसाठी जे पासिंग असणार आहे ते असणार आहे फक्त 20. ठीक आहे. आणि जे SC ST कॅटेगरी आहे SC ST कॅटेगरीसाठी 50 पैकी पासिंग असणार आहे फक्त 17. तर एवढी खूप कमी पासिंग ठेवण्यात आली आहे मित्रांनो 50 पैकी. ठीक आहे. 50 पैकी जर तुम्ही SC ST कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला जर यामध्ये 17 जरी पडले तर तुम्ही लेखी परीक्षा पास आहे. तुम्ही जर OBC कॅटेगरी EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी तुम्हाला दुसऱ्या पेपरमध्ये 20 पडले तरी तुम्ही पेपर पास असणार आहे. ठीक आहे. तर असं जे आहे मित्रांनो यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर तिसरं जे तुमचं यामध्ये होणार आहे ते असणार आहे मित्रांनो ग्राउंड असणार आहे. ठीक आहे. तर ग्राउंडसुद्धा यामध्ये खूप कमी ग्राउंड ठेवण्यात आला आहे. 1600 मीटर रनिंग आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि तुम्हाला या ठिकाणी जे आहे मित्रांनो 7 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे जो की सर्वात चांगला आहे. ठीक आहे. तर ज्यांचीसुद्धा ज्यांचासुद्धा टायमिंग जास्त येत असेल तर आतापासून प्रॅक्टिस चालू ठेवा. तर 1600 मीटर रनिंग आहे. भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी 7 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. त्याचबरोबर 20 स्क्वॉट मारावं लागणार आहे तुम्हाला. उठक बैठक त्याला म्हटलं जाते. त्याचबरोबर 10 पुशअप तुम्हाला मारावे लागणार आहे. तर एवढंच मित्रांनो यामध्ये ग्राउंड आहे. त्याचबरोबर उंची तुमची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते. छाती 77 सेंटीमीटर असली पाहिजे. ठीक आहे. तर एवढंच यामध्ये ग्राउंड आहे. तर सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे ज्यामध्ये 2 लेखी परीक्षा असणार आहेत. त्यानंतर दुसरं तुमचं यामध्ये ग्राउंड, तिसरं तुमचं यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि चौथं तुमचं यामध्ये मेडिकल होणार आहे आणि पाचवं मित्रांनो आणखीन तुमचं फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन आहे भारतीय तटरक्षक दलची. तर चांगली जी आहे मित्रांनो हे 260 जागांसाठी ही भरती निघाली आहे. तर फॉर्म भरणे 13 फेब्रुवारी 2024 पासून कन्फर्म फॉर्म भरणे चालू होत आहे 13 फेब्रुवारीपासून आणि शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. आणि 10वी पास करिता DBच्या सुद्धा जागा ज्या मित्रांनो फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये निघणार आहे. तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा. आतापासून अभ्यास चालू ठेवा. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.